लावण्याच्या वादातून कल्याणमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। या वादात एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीमधील 3 जणांना ही बेदम मारहाण केली। या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला। मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा असं म्हणत लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली। त्याचे जे मिसेस होते ना ते जाम बोलत होते। त्यानंतर ती जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटन चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं। त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको। त्यानंतर परत ती म्हणजे उलटं सुलटं तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही। जेवण केल्यानंतर परत दरवाजावरती बेल वाजली। शुक्ला समोर आला आणि शुक्ला म्हणता पुढे या। मग दरवाजा ओपन केला, उघडं असतं ना, मग उमरेच्या बाहेर गेलं। त्यानंतर त्याच्या हातात काय तर धारदार शस्त्र होतं, त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात मारलं अभिच्या। ते हिथं पूर्ण असं हे पूर्ण त्याचं असं फाटलंय, त्याला आता तिथं 10 टाके पडलेत तिकडं। इतकं मारलंय लोकांना त्याने गुंडांना बोलवून, आणि स्वतः सांगतो मी मोठा सरकारी अधिकारी आहे, माझ्याकडे बंदूक आहे, मी एकेकाचा खून करून 3-3 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस माझं काही वाकडं करणार नाही असं पण बोलतो। खूप अत्याचार बिल्डिंग मध्ये त्याचा वाढलाय, त्याला ना सस्पेंड केलं पाहिजे कामावर। आणि बिल्डिंग मध्ये सर्वांशीच तो असं, त्याच्यापेक्षा त्याची बायको आणखी डेंजर आहे। योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघे एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे। तर या सगळ्या प्रकारावर नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। महाराष्ट्रात जर मराठी माणसावरती दादागिरी केली जात असेल तर राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाही, ही पहिली गोष्ट। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव जय श्रीकांत शिंदे, मला वाटतं त्यांचा तो मतदारसंघ आहे आणि शिवसेना असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे त्यांनी घेतलेल्या। त्यांनी आतापर्यंत त्या गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारचं लक्ष घातलेलं आहे। आणि माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी 100% याच्यात लक्ष घालावं। बघा, एक तर निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून, हा प्रश्न ऐकल्यानंतर आत्ताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी। हे आता जे सरकार आलं ना याच्यामुळे ही मस्ती आलेली आहे, त्याच्या आधी नव्हती मस्ती। पण ते सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल आणि बाकीचे लोक अशा या सगळ्या मंडळींना, मी काय सगळ्या मराठींच्या विरोधात नाही बोलणार, परंतु जी अशी मंडळी आहे मराठींच्या विरोधातली त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आताची सत्ता आल्यामुळे त्यांना तसं प्रोत्साहन वाटतंय म्हणून ती भूमिका निभावतात। मला वाटतं ठेचावं लागेल। कालच ती घटना घडलेली आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करतो आणि नक्की या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतील आणि जे कोणी दोषी असतील, जाणीवपूर्वक मराठी भाषिक लोकांवर, मराठी बोलणाऱ्या लोकांवर अशा पद्धतीने जाणीवपूर्वक जर कोणी वारंवार त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रामध्ये ते सहन केलं जाणार नाही। तर हा शुक्ला कोण, मराठी माणसाला मारहाण कशी, असा सवाल आता सुनील प्रभू यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातील मराठी माणूस सहन करणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। मराठी माणसाला झालेल्या मारहाणी संदर्भात कारवाई करणार असं अजित पवार म्हणतात। कितीही मोठा माणूस असला तरी कारवाई करू असंही अजित पवार यांचं म्हणणं आहे।
शुक्ला आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोटी आहेत का? हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल. ठीक आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही. एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. हा महाराष्ट्र एक मिनिट, तुम्ही मांडला आता ऐकायचं नाहीये का? आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील.